उत्तराखंडात आलेल्या महाप्रलयात हजारो जीव गेले. जे मागे राहिले त्यांच्या घरादाराच्या खुणाही मागे राहिल्या नाहीत. नव्यानं आयुष्य सुरू करण्यासाठी तेथील नागरिकांना मदतीची गरज आहे. त्यासाठी हम हिंदुस्थानी या म्युझिकल नाईटचं आयोजन करण्यात आलं आहे. सिटी न्यूज अचीव फाउंडेशन हिम सोसायटी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 8 जुलै 2013 रोजी सायंकाळी 7 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे हम हिंदुस्थानी या म्युझिकल नाईटचं आयोजन करण्यात आलं आहे. मुमताज शेख, मुख्तार मंसुरी, ऋषिकेश केदार, सुधीर लवणकर हे गायक आपल्या संचासह हम हिंदुस्थानी एक म्युझिकल नाईट सादर करणार आहेत. उत्तराखंडात आलेल्या अस्मानी संकटात प्रत्येकानं तनमन धनानं मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हिंदू धर्माची पताका फडकवणाऱ्या स्वामी विवेकानंदांची 4 जुलै रोजी पुण्यतिथी निमित्त विवेकानंदांना सिटी न्यूज परिवाराच्या वतीनं विनम्र अभिवादन. स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव नरेंद्र असे. 12 जानेवारी 1863 रोजी विश्वनाथ दत्त यांच्या घरी नरेंद्रचा जन्म झाला. रामकृष्ण परमहंसाचे परमभक्त असलेल्या स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील सर्व धर्म परिषद गाजवली. माझ्या बंधू आणि भगिनींनो या त्यांच्या संबोधनाने त्यांनी सभा जिंकली. ओजस्वी व्यक्तिमत्व व विलक्षण तल्लख बुद्धीच्या स्वामी विवेकानंदांनी 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. 4 जुलै 1902 रोजी स्वामीजींचं निधन झालं. जमील कॉलनी येथील 8 क्रमांकाच्या मनपा शाळेची दुरावस्था आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत या शाळेला मिळालेला निधी तोकडा आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना मनपाला गणवेश द्यावे लागणार आहेत. जमील कॉलनीतील या शाळेत 497 मुली व 117 मुलं आहेत. या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत 1,22,800 रुपये इतका निधी आला आहे. मात्र या निधीत सगळ्या विद्यार्थ्यांचे गणवेश होणं शक्य नाही. तेव्हा उर्वरित विद्यार्थ्यांना मनपाला गणवेश द्यावे लागणार. आता शाळा सुरू झाल्यानंतर हा पैसा आला आहे, तेव्हा किती दिवसात विद्यार्थ्यांना गणवेश दिले जाणार हाही प्रश्न आहेच. शिवाय या शाळेत मदतनीसही नाही. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामध्ये कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शासन सेवेत सामावून घ्यावे. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक तयार करण्यात यावे. तसेच भविष्य निर्वाह निधी व विमा संरक्षण लागू करण्यात यावे. नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना 20 वैद्यकीय रजा व 30 अर्जित रजा व वैद्यकीय सुविधांचा लाभ देण्यात यावा. कंत्राटी महिला कर्मचारी यांना शासकीय नियमानुसार 6 महिन्यांपर्यंत पूर्ण पगारी प्रसूती रजा देण्यात याव्या आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल घेऊन आरोग्य भवन मुंबई येथे झालेल्या बैठकीत मेळघाटातील कंत्राटी वाहन चालकांना तात्काळ पूर्ववत कामावर घेण्याचे आदेश धडकले आहेत. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानानं या आदेशाची होळी केली व मेळघाटातील वाहन चालक पूर्ववत कामावर हजर होण्यास नकार दिला आहे. कारण नियुक्तीचे आदेश सर्वांनाच देणे गरजेचे असताना फक्त मेळघाटातील कर्मचाऱ्यांना दिले हा संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न आहे, असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्यानं आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. तेव्हा तात्काळ दखल घ्या, अंत पाहू नका, असं राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचं म्हणणं आहे. आमचं 1 तारखेपासून इथे काम बंद आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे. आमच्या काही मागण्या आहेत की जेणेकरून या कंत्राटी लोकांना कायमस्वरूपी करण्यात यावं. त्यांना ज्या सुट्या आहेत, शासकीय सुट्या, त्या वाढवण्यात याव्या. महिलांना ज्या गरोदर महिलांना ज्या शासकीय नियमाप्रमाणे 6 महिन्याच्या सुट्या दिल्या जाते, परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांना फक्त 2 महिन्याच्या सुट्या दिल्या जाते आणि त्यातही त्यांना 1 महिना अर्धपगारी ठेवल्या जाते. या अनुषंगानं शासनानं जर आम्हाला आमच्या आता गेल्या 7 वर्षापासून आम्ही लोक काम करत आहे, परंतु कुठल्याच प्रकारची दखल घेतलेली नाही. तर याची दखल घेऊन शासनानं आम्हाला सेवेत कायम करावं अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचप्रमाणे मेळघाट क्षेत्रात काम करत असताना आमच्या NM ज्या आहेत त्या एकदम म्हणजे अतिदुर्गम भागात काम करत आहे, परंतु त्यांना कुठल्याच प्रकारची फॅसिलिटी मिळत नाही आहे.
तसंच मागे एक आमचा कंत्राटी कर्मचारी सेवेवर असताना अपघात झाला आणि एक्सपायर झाला असताना तो एकुलता एक आईला मुलगा असताना सुद्धा शासनानं कोण्याच प्रकारची दखल घेतली नाही आणि त्याला कोणत्याच प्रकारचं मदत केलेली नाही. 1 वर्षापूर्वी नवसारी मार्गावर अपघात झाला होता. या शाळेच्या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवलेले होते. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलीस आता गाड्यांची पाहणी करत आहेत. 9 विद्यार्थी एका गाडीत असावे असा नियम आहे. तेव्हा नियमापेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होऊ नये यासाठी गाड्यांची पाहणी सुरू आहे. सध्या तरी अधिकाधिक विद्यार्थी आपल्या पालकांबरोबर येताना दिसत आहेत. पोलिसांची ही पाहणी किती दिवस चालणार की फक्त नव्याचे 9 दिवस होणार हे पुढे उघड होणारच आहे. गेल्या 5 महिन्यांपूर्वी महानगरातील बस स्थानक मार्गावरील उस्मानिया मशीद क्वार्टर येथे राहणाऱ्या 70 वर्षीय पुतुल बोस यांची चोरीच्या उद्देशानं हत्या झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या घरी काम करणारी ज्योती खानजोडे हिच्यासह तिच्या एका सहकार्याला अटक केली होती. नुकताच न्यायालयाने या प्रकरणी निर्वाळा देत आरोपी ज्योती खानजोडे हमालपुरा व तिचा प्रियकर शेख शफीक गुलिस्तानगर या दोघांची जामिनावर सुटका केली आहे. सध्या प्रकरण तपासात असून पोलिसांना या प्रकरणी कुठलीच महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्यात यश मिळालेलं नाही. अद्याप ना चोरीचा माल हस्तगत झाला ना पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्याची कबुली मिळवली. पोलिसांचा तपास अधांतरीच असून आरोपी स्वतःला निर्दोष सांगत आहेत. त्यामुळे पुतुल बोस मृत्यूचे कोडे अजूनही उलगडलेले नाही. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. शहर बसने पादचाऱ्याला उडवले. बडनेरा नवसारी बस बडनेरा मार्गावरील घटना, पादचारी जखमी. शालेय वाहनांची होते तपासणी. 9 पेक्षा अधिक विद्यार्थी नकोत. पोलीस जातीनं करतायत पाहणी. शिकस्त वाडा पाडण्याची मागणी. गवळीपुऱ्यातील नागरिक भयभीत. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने आरोग्य सेवा डळमळली. कर्मचाऱ्यात फुटीचा प्रयत्न. हम हिंदुस्थानीचं आयोजन. 8 जुलैला म्युझिकल नाईट. उत्तराखंडात जाणार मदत. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार. इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है घर आ जाओ. इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ.